इंटिमेट एरियाचे केस काढण्याआधी हा व्हिडिओ एकदा पहाच. बहुतेक जणी शेविंग करतात कारण ते इझी आणि स्वस्त वाटतं, हो ना? पण प्रत्येक वेळी रेझर फिरवताना त्वचेवरती मायक्रो कट्स पडतात जे डोळ्यांना दिसत नाहीत. आणि हेअर ग्रोथच्या उलट्या दिशेने जर शेविंग केली तर केस आतच वाढतो, ज्याला इनग्रोन हेअर किंवा केस तोड असं म्हणतात. लाल बम्स, इरिटेशन आणि पेन होतं त्यामुळे. ठीक आहे, मग वॅक्सिंग करून बघू. पण मग सेन्सिटिव्ह एरियाला गरम वॅक्स लावणं ज्यामुळे स्किन बर्न्स होऊ शकतात. हेअर रिमूव्हल क्रीम त्यातले केमिकल्स इतके स्ट्रॉंग असतात की नॉर्मल स्किन साठी पण हार्श आहेत. सेन्सिटिव्ह एरियावर लावले तर रॅश, बर्निंग, स्किन डार्कनिंग असे प्रॉब्लेम होतात. आणि गायनॅक्स काय सांगतात हे तुम्हीच बघा. Do not shave your pubic hair right down to your skin. Please do not use razors, laser hair removal for your private parts. Don't use those creams or powders to remove the hair. जे स्वतः वॅक्सिन अवॉइड करायला सांगतात इंटिमेट एरियासाठी आणि तरीही आपण करत राहतो, कारण आपल्याला ऑल्टरनेटिव्ह माहितीच नाहीये. आणि माहिती असेल तर आपण तो वापरत नाहीये. साईड इफेक्ट कोणी पॅकेजवर सांगत नाही. म्हणजे शेविंग नाही, वॅक्सिंग नाही, क्रीम नाही, मग नक्की काय करायचं? एक मेथड आहे, डर्मॅटोलॉजिस्टने अप्रूव्ह केली, पेन फ्री आणि तुमच्या घरातच आहे. पण ते पार्ट 2 मध्ये सांगते. त्यामुळे रिव्ह आताच सेव्ह करा आणि मला फॉलो करा, म्हणजे पार्ट 2 मिस होणार नाही.